नियोजनमध्ये काय पद्धतीने विचार करता, कसा डिझाईन करता आणि या सगळ्याचा विद्यार्थ्यांना थेट उपयोग व्हावा यासाठी कुठले कुठले बदल केले जातात? मुळात आपण दोन प्रकारचा वर्ग यासाठी गृहीत धरलेला आहे. एक मेनस्ट्रीम ॲनिमेशन हेच माझं करिअर आहे असं मानणारा वर्ग, आणि दुसरा विविध क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणारा, परंतु त्याला जोड म्हणजे पूरक ज्ञान असावं म्हणून ॲनिमेशन, ग्राफिक्स, मल्टीमीडिया तंत्रज्ञानाचं ज्ञान अभ्यास करू इच्छिणारा विद्यार्थी. जे विद्यार्थी पूर्ण ॲनिमेशनमध्ये करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता असलेला, विद्यापीठाचं प्रमाणपत्र असलेला BSc डिग्री इन ॲनिमेशन हा 3 वर्षाचा अभ्यासक्रम आणि पूर्णपणे आपल्या संस्थेने अभ्यासक्रम बनवलेला ॲडव्हान्स डिप्लोमा इन मल्टीमीडिया VFX अँड ॲनिमेशन असा 18 महिन्याचा डिप्लोमा, हे 2 मेनस्ट्रीम ॲनिमेशन डिझायनिंग करिअरमधले कोर्सेस आहेत. याच्या व्यतिरिक्त ज्यांना ॲडिशनली ॲड ऑन व्हॅल्यूज म्हणून करिअरच्या व्यतिरिक्त काही गोष्टी करायच्या आहेत अशा लोकांसाठी वेब डिझायनिंग, मल्टीमीडिया, 3D मॅक्स, आर्किटेक्चरल वॉकथ्रू या विशिष्ट विषयांचे काही अभ्यासक्रम तयार केलेले आहेत, ज्यांचा उपयोग MBA करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष करून होत असतो. अशा विद्यार्थ्यांसाठी हे कोर्स राबवले जातात.